छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून ऑटो एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे। आता मी शहरातील बीडबाय परिसरात असलेल्या गो गॅस पंपावर आपण बघतोय। या पंपावर जे आहे ते आता गॅस उपलब्ध नाही, त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी स्टिकर लावण्यात आले। खरं तर गेल्या काही दिवसापासून अख्ख्या देशात युद्ध सुरू आहे, त्यामुळे जे आहे ते अनेक अडचणींचा सामना ऑटो रिक्षा चालकांना करायला आपल्याला पाहायला मिळतो। जवळपास 25 ते 26 पंप छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत, मात्र आज जे आहे ते एकाही पंपावर गॅस उपलब्ध नाही। त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी ऑटो रिक्षा चालक येऊन थांबलेत। खरं तर या पंपावर 2 दिवसापासून गॅस उपलब्ध नाही, मात्र गॅसची टाकी येईल आणि गॅस मिळेल या अपेक्षेपोटी जे आहे ते हे सगळे रिक्षा चालक वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ते 30 हजार रिक्षा याच गॅसवर चालतात, मात्र ज्या पद्धतीने गॅस उपलब्ध होत नाही त्यामुळे अनेक रिक्षा चालकांवर जे आहे ते उपासमारीची वेळ सुद्धा या ठिकाणी आले। काही रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, अगदी सकाळपासून आलेत, इथं गॅस मिळत नाही? आता सकाळपासून इथे उभा आहे, आम्हाला गॅस भेटत नाही अजून खूप दिवस झाले। आता कसं करणार आम्ही? आमचे मुलं घरी आहेत, कामाला नाही, काय नाही। आता रिक्षावरच चालतं आमचं घर, अजून काही हे नाही आहे। आता 8 दिवस झाले आमच्या गाडीत गॅस नाही आहे। आता घरीच बसून आहे, त्याच्यामुळं आता काय करणार? राजू 32 आहे। किती पंप फिरले? कोणत्या पंपावर गॅस आहे आता शहरात? पूर्ण पंप फिरले आम्ही। चिकलठाणा, आपला बीड बायपास, दुसरा 7 इन, चिकलठाणा, कुठेच भेटत नाही गॅस। आणि या गाडीचे जर हप्ते तर थांबत नाही, हप्ते तर पाहिजे त्यांना। गाडी घरी बसून आम्ही हप्ते भरू शकत नाही। हप्ते तर गाडीचे भरायला लागेल। आम्ही आता नवीन गाडी घेतलेली आहे, मग घरी मग बसल्यावर घरचा किराया फिराया सगळं द्यायला लागतं आम्हाला। काही कामं धंदा नाही, दुसरं गाडी चालवतो आम्ही, दुसरं कामं येत नाही आम्हाला। मग आम्ही काय करायचं? आमच्या घरी खर्चे बिर्चेला पैसे लागतात। आता काय शीटा पण पैसे वाढून देत नाही, हे लोक पैसे गॅसचे वाढून घेतात। मग अर्धे पैसे आमचे त्याच्यातच जातं। पहिलं 60 रुपये होतं गॅस, आता 100-110 रुपये झालं। मग त्याच्यात आम्हाला काय वाटणार आहे? आम्हाला किराया आहे, बचत आहे, घरचे खर्चे आहे, मग आमचे खर्चे आहे, आम्ही कसं काढणार? तर घरी बसल्यावर आम्हाला पैसे लागतात ना, आम्हाला कोण देणार आहे? आमच्या पाठीले फायनान्स बिनान्स हे सगळं आहे, कर्जे पाणी आहे, मग आम्ही काय करायचं? काय नाव आहे तुमचं? सय्यद नूर। आपण बघतोय सगळे अशा पद्धतीने व्यथा यांनी मांडल्या। काय नाव आहे तुमचं आणि कशा पद्धतीने गॅसची अडचण येते आता शहरात? अरमान शेख नाम है मेरा। परेशानी तो खूब है। अब मैं कल ही से मैं सेक्टा गया था गैस डालने को। सेक्टे में गया मैं, वहाँ पर स्टॉक था गैस पे, लेकिन गैस डाले नहीं उन्होंने। अब वो आप सब रिक्शे वालों ने रिक्वेस्ट करे, कम से कम 70-80 जने थे कि हम 40-40, 50-50 किलोमीटर से आए हुए, अब जाना कैसा? अब जाना ऐसा बोले तो अब हमारे गाड़ी का गैस वहाँ ख़त्म हुआ तो हम सामने वाले को भी उधर बुला नहीं सकते, क्योंकि किसको फ़ोन करे तो वो बोलेगा मेरे वहाँ तक के तो मेरे गाड़ी में का गैस ख़त्म हो जा रहा। अब ऐसे अब मुश्किलों से हमको गुजरना पड़ रहा है यहाँ से। वहाँ उसको रिक्वेस्ट करे पंप वाले को, उसने घर तक आए तक हमारे को 2-2 लीटर गैस दिया कल सेक्टे में, बस 2-2 लीटर गैस दिया। वो गैस डाल के घर पे आए। घर पे आने के बाद में अभी मैं 7 इन गया, दूध डेयरी गया, अरसुल सौंगी गया, चित्तेगांव से यहाँ आया। ये 2-4 गाड़ियाँ खड़े हुए दिखे तो मेरे को भी आशा लगी कि हो रहा बोल के चालू करके मैं भी नंबर में गाड़ी लगा दिया। अब यहाँ आके देख रहा तो गैस की प्रॉब्लम है। निश्चित आपण बघतो छत्रपती संभाजीनगर शहरातील ही सगळी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं या रिक्षावाल्यांनी सांगितलं की आम्ही सगळे पंप फिरलो, मात्र कुठेही गॅस उपलब्ध नाही। आणि अगदी तेच खरं आहे, छत्रपती संभाजीनगर शहरातील एकाही पंपावर गॅस उपलब्ध नाही। त्यामुळे जे ते LPG गॅसचा पुरवठा करावा अशी मागणी हे रिक्षा चालक करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।